मंडळी, आजचा प्रसंग म्हणजे हृदयाला थरथर कापायला लावणारा भडका. घर दिसतंय शांत, पण आतमध्ये काहीतरी भयानक उकळत आहे. एका बाजूला अर्णव आणि मामा इनॉग्रेशनला निघालेत आणि दुसऱ्या बाजूला ईश्वरी घरी एकटीच. पण आज घरी एकटी असणं तिच्यासाठी सर्वात मोठा सापळा ठरतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता बघा, राकेशचा चेहरा पाहता क्षणीच काहीतरी भयंकर होणार याची चाहूल लागते. तो डोळ्यात एक विचित्र चमक घेऊन ओठांवर घाणेरडं हसू घेऊन हळूहळू ईश्वरीकडे सरकतो. धड 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 असे आवाज जणू वातावरण फाडत पुढे येतात. ईश्वरी मागे वळते, तिच्या चेहऱ्यावर भीतीची हलकी लकेर, पण डोळ्यात काटेरी धैर्य. राकेशचं तोंड जसं जसं जवळ येतं त्याचे शब्द अधिक घाणेरडे, अधिक विषारी. आज तर तू एकटीच आहेस माझी इंदुली जिलेबी. त्याचं हास्य इतकं विकृत असतं की वातावरण गार होतं. ईश्वरीचा आवाज कडक, तोंड सांभाळून बोल. पण राकेश उलट अजून जवळ येतो, एक एक पाऊल, जणू एखादा शिकारी आपल्या शिकारीकडे. पण इथेच थरार उफाळतो. ईश्वरीचा राग पेटतो, तिचे डोळे लाल होतात. माझं नाव मिसेस ईश्वरी अर्णव शिर्के, दूर राहायचं माझ्यापासून. तिच्या आवाजातला आत्मविश्वास खोली हलवतो, पण राकेश थांबणारा नाही. तो जोरात हसतो, उपहास करतो आणि अजून जवळ येत म्हणतो, अर्णवची बायको तू? अजिबात नाही, बायको तर माझीच झाली असती तू. या क्षणी वातावरणात घुसमट, भीती, राग सगळे एकाच वेळी उसळतं. ईश्वरी मागे सरकते, हात पुढे करून म्हणते, लांब राहा, नाहीतर एवढा मोठा आरडाओरडा करीन की सगळेजण पळत येतील. पण राकेश पुन्हा एक क्रूर हसा फेकतो. अंजलीला मी गुंगीचं औषध देऊन झोपवलंय आणि मामी ती तुझ्यावर प्रेम करते म्हणून कधीच येणार नाही तुझ्या ओरडण्यावर. अरे रे, ईश्वरीच्या चेहऱ्यावर धक्का, अविश्वास, भयाची शिरशिरी सगळं साफ दिसतं. आणि त्याच वेळी आकाश येतो आणि वातावरण पुन्हा बदलतं. राकेश एकदम निरागस चेहरा लावतो. जीजू, ताई, सूप सगळं अभिनय. ईश्वरी शांत, पण आतून कोसळलेली. पण मंडळी, खरा आघात तर पुढे आहे. ईश्वरी रूममध्ये जाते आणि राकेश पायांच्या टोकांवर सावलीसारखा पाठलाग करत एकदम दरवाजा धाडकन बंद करतो. खोली एकदम शांत, पण त्या शांततेत घुमते त्याची राक्षसी किंकाळी. ईश्वरीजी, आज तुम्हाला माझ्या तावडीतून कोणीही वाचवू शकणार नाही. ईश्वरी दाराकडे पाहताच दचकते. तिचा श्वास अडतो, डोळे विस्फारतात. आता काय होणार? राकेशचा हा भयानक डाव यशस्वी होणार का? ईश्वरीला कोणी वाचवणार का? आकाशला काही कळेल का? मंडळी, पुढचा भाग चुकवू नका. तुमचं मत काय? ईश्वरी वाचेल की या प्रसंगात तिच्या आयुष्याला मोठं वळण देणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.